नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तिखट पुऱ्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीत भरून घेतलं आहे आणि अशा वाटीच्या प्रमाणे घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, छोटा अर्धा चमचा ओवा असा चांगला कुटून घेतलेला आहे। अख्खा नाही टाकायचा, कधी पण ओवा कुटून टाकला की नाही की चव छान येते। छोटा अर्धा चमचा सफेद तीळ, छोटा 1 चमचा मिरची पावडर, तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। थोडीशी हळद, चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि आपल्याला ह्याचा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा। त्याच्या अगोदर काय करायचं, हे सगळीकडे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला बघा 1 चमचा बेसन पीठ आणि मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं। 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, तुम्हाला किती लागेल ते मी सांगते। आणि एकदम घट्ट गोळा मळायचा। अशा पद्धतीत बघा घट्ट मळून घ्यायचं आणि आपल्याला ह्याला का नाही अर्धा तास जरी झाकून ठेवलं तरी चालतंय, ना तर 1 तास जरी झाकून ठेवलं तरी चालते। आता ह्याला मी झाकून ठेवणार आहे। झाकून ठेवलं होतं बघा पीठ, अर्धा ते 1 तास ठेवायचं। आता ह्याच्या काय करायचं माहिती आहे का, गोळ्या करून घ्यायच्या छोट्या छोट्या आणि ही जेव्हा मी झाकून ठेवलं का नाही तर ह्याच्यात काढताना परत एकदा मी चांगलं मळून घेतलं होतं। जेव्हा आपण बनवतो ना झाकून ठेवल्यानंतर तर तवा पण जरा मळून घ्यायचं चांगलं। त्याचा एक गोळा करून घेते। गोळ्या करून घेतल्यात बघा सगळ्याच्या, जेवढा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळा घ्यायचा। तर मी थोडा मोठा घेतलेला आहे, छोटा मोठा आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा। वाटलं तर थोडंसं असं लाटण्याला तेल लावायचं हलकंसं, पिठाला लावलं तरी चालतं किंवा थोडंसं खाली पीठ जरी घेऊन लाटलं तरी चालतं। आणि आपल्याला जास्त पातळ करायचे नाही आहेत, जाडसरच जरा ठेवायच्यात। बघा अशा पद्धतीत मी लाटून घेतलेले, छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे लाटायचे। जास्त पातळ करायचे नाही त्या पुऱ्या, थोड्याशा हलक्याशा जाडसर ठेवायचे। बघा अशा दिसत असेल तुम्हाला साईडनं पण। आता आपण काढून घेऊया। तेल ठेवलं आहे बघा गरम करायला आणि तेल चांगलं आपल्याला कडक गरम पाहिजे, म्हणजे काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण पुरी टाकतो ना तर ती चांगली फुगली जाते। तेल ठेवलं आहे बघा गरम करायला आणि तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण पुरी सोडून घेऊया। गॅस आहे बघा मिडियमच। आणि काय करायचं माहिती आहे का, आता काय पुरी फुगायला लागली का नाही की असं मध्यभागी असं दाबत राहायचं, म्हणजे मस्त अशी पुरी आपली फुगली जाते आणि तेलकट होत नाही, काही नाही आहे। आणि अशा पुऱ्या जेव्हा आपण बनवतो का नाही तर त्या टायमाला त्याच्यामध्ये मोहन घालायचं नाही। आपण जेव्हा मोहन घालतो का नाही तेलाचं, मग त्या पुऱ्या काय होतात माहिती आहे का, जास्त तेलकट होतात परत। मस्त असा बघा आपण फ्राय करूया यांना। मस्त बघा अशी फुगलेली आहे सगळीकडून एकसारखी। आणि चांगले आपल्याला काय करायचं, फ्राय चांगली करायची, म्हणजे जरी तुम्ही प्रवासाला नेली की नाही, जरी 5 ते 6 दिवस जरी ठेवली ना तर छान अशी राहते आणि एकदम बघा खाऊ का तेलकट वगैरे काही होत नाही, मस्त होते। आता ही जरा मी मोठी मोठीच केलेली आहे आणि मी थोड्याशा मोठ्या मोठ्याच करणार आहे। पाहिजे तर तुम्ही थोड्याशा बारीक बारीक करू शकता। आता वर धरली तरी बघा जशीची तशी फुगलेली आहे बघा, टपची टप। आणि हे काय करायचं माहिती आहे का, काढताना अशा अशा बघा जाळीवर काढून घ्यायच्या सगळ्या। आणि नंतर काय करायचं माहिती आहे का, एका टोपल्यामध्ये कागद वगैरे टिश्यू पेपर टाकून त्याच्यावर साईडनं अशा गोल गोल फिरवत राहायच्या। एकावर एक कधी ठेवायच्या नाहीत, गोल 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 साईडनं अशा लावत राहायच्या टोपल्यामध्ये। आणि थंड झाल्या की मग तुम्ही प्रवासाला न्यायला एकावर एक ठेवून घेतल्या तरी चालतील बघा, एकदम कडक। एक आवाज येतो बघा कसा, मस्त एकदम होतात बघा। अशा पद्धतीनं बाकीच्या मी सगळ्या करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।